जर पैसे मोजून देता तर रेती सुद्धा मोजून घ्या। ब्रास मध्ये रेती कशी मोजायची या व्हिडिओ मध्ये पाहू। घर म्हणजे स्वप्न असतं, पण त्यासोबत गणित अत्यंत आवश्यक असतं। तर प्रज्वल, या टिप्पर मध्ये किती वाळू बसन त्याचा आपण माप काढणार आहे, तुम्ही सुद्धा पहा। तर सगळ्यात पहिले आपल्याला या टिप्परची लांबी, रुंदी आणि उंची मोजायची आहे फूट मध्ये। पण डायरेक्ट फूट मध्ये मोजणं तेवढं माप मोठं होईल, त्यामुळे आपण इंच मध्ये मोजू आणि नंतर फूट मध्ये कन्वर्ट करू। तर आपण मोजूया लांबी, रुंदी आणि उंची। तर सगळ्यात पहिले मोजू आपण लांबी। तर लांबी भरलेली आहे 139 इंच। आता मोजूया रुंदी। बघा रुंदी अशी मोजायची तुम्हाला, तर रुंदी भरलेली आहे 81 इंच, आतमध्ये मोजायची तुम्हाला। त्यानंतर मोजायची आपल्याला उंची। कशी मोजणार आपण, खाली बरोबर आतून किती भरली, 27 इंच। तर आपण या टिप्परची काय मोजली, लांबी, रुंदी, उंची इंच मध्ये मोजली, पण ती आपण फुटामध्ये कन्वर्ट करू 12 ने भागून। तर पहा, रेती ही आपल्याकडे ब्रास मध्ये मोजतात, त्यामुळे आपण पाहूया। ब्रास म्हणजे 100 घनफूट। ब्रास मध्ये काय काय मोजतात ते पण सांगतो। वाळू म्हणजे रेती, खडी, दगड, मुरुम, कॉन्क्रीट, माती, तर लाकूड सुद्धा ब्रास मध्ये मोजतात। तर एक ब्रास म्हणजे 100 घनफूट। ब्रास हे घनफळाचे एकक आहे आणि ट्रॉलीचे घनफळ जर काढायचं त्याची कॅपॅसिटी, तर ट्रॉलीची लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, तर हे आहे ट्रॉलीचं घनफळ। टीप एक लक्षात घ्या, ही सगळी फुटामध्ये मोजा। बघा आता ट्रॉलीची आपण लांबी घेतली होती 139 इंच, याला आपण 12 ने भागितल्यामुळे 11.58 फूट लांबी आली। 81 इंच म्हणजे 6.75 फूट रुंदी आली। 27 इंच म्हणजे 2.25 फूट आपली उंची आली। आता आपण सिंपल यांचा गुणाकार करून घेऊ, म्हणजे घनफळ काढायचं आपल्याला। हे गुणाकार केल्याच्या नंतर आपलं उत्तर आलं 175.87 घन फूट मध्ये आलं। याला ब्रास मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला 100 न भागावं लागेल, कारण आपल्याला माहितीये ब्रास म्हणजे 100 घनफूट। तर आपलं उत्तर आलं 1.75 ब्रास। बघा 1.75 ब्रास तुम्हाला माहिती असेल, याला 1.25 ब्रास सुद्धा म्हणतात। तर बघा आपल्या कॅल्क्युलेशन नुसार या ट्रॉलीमध्ये जास्तीत जास्त 1.25 ब्रास रेती बसू शकते, त्यावर नाही। तर आपण सुद्धा जागरूक व्हा। आपल्याला जे रेती देतात ती बरोबर देतात का हे तपासून पाहणं आपलं काम आहे। ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।